ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना यांच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्या घेऊन मंगळवारी उल्हासनगर महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले। अनेक कर्मचारी व अधिकारी यांना 10 ते 30 वर्ष सेवा झालेल्यांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली असून लाभ देण्यासाठी उशीर का होतो, नुकत्याच झालेल्या बेकायदेशीर पदोन्नतीच्या बाबतीत सखोल चौकशी होऊन नियमबाह्य पदोन्नती रद्द करावी अशा अनेक मागण्या यापूर्वी कामगार सेनेकडून मार्गी लावण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला। मात्र तरी देखील प्रश्न मार्गी लागत नसल्याने कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली असल्याने आज महापालिकेसमोर महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। तसेच येत्या 30 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। यावेळी कामगार सेनेचे अध्यक्ष दिलीप थोरात, कार्याध्यक्ष सचिन साठे, नितुताई बोरकर, प्रमिला खाबायतकर, शांताराम शेळके, रमेश वाघेला, अनिल बालगुहेर, बसुराज मदरे व इतर कर्मचारी व सहकारी उपस्थित होते। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। आज महापालिकेवर कामगारांच्या वतीने धडक मोर्चा आणि आमचं आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं, परंतु रात्री सन्माननीय प्रशासनाने उशिरा 7:30-8 वाजता पत्र पाठवलं की आंदोलन आपलं स्थगित करून प्रशासनाला सहकार्य करावं आणि 30 तारखेला आपल्या आंदोलनाच्या संदर्भात माननीय प्रशासनाबरोबर आपल्या सकारात्मक चर्चा करून ते विषय मार्गी लावू असे संकेताचं पत्र माननीय प्रशासनाने रात्री संघटनेला दिलेलं आहे। त्यानुसार आम्ही आंदोलन साध्या पद्धतीने आजचं केलेलं आहे। त्यामध्ये आंदोलनामध्ये जे प्रलंबित कामगारांचे प्रश्न आहे ते प्रामुख्याने सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचा 10-20 वर्षाचा जो लाभाचा विषय आहे तो अद्याप प्रलंबित ठेवला आहे। महापालिकेला सन्माननीय राज्य सरकारने परवानगी देऊनही आजपर्यंत प्रलंबित ठेवला जातो, मग त्या विभागात काम होत नाही असं निश्चितपणाने दिसतं। दुसरा मुद्दा आहे आमचा की अनुकंपा तत्वावरील लागलेल्या सर्व कामगार त्यांच्या वय संपल्यानंतर त्यांना परमनन्सी म्हणजे त्यांना परमनंट केलं जात नाही। अनुकंपाची प्रतीक्षा यादी आहे ती देखील आजपर्यंत तशीच आहे। 5% 10% प्रमाणे जे भरायचे असतात प्रशासन ते देखील भरत नाही। म्हणजे ह्या अडचणी कुठून त्यांना प्राप्त होतात ते मला कळत नाही। तिसरा मुद्दा आहे की सर्वच ज्या पदोन्नत्या झालेल्या आहे काही त्यामध्ये बेकायदेशीर पदोन्नत्या झालेल्या आहे, त्या प्रशासनाला आम्ही लक्षात आणून दिलेल्या आहे, त्यांचे पुरावे देखील दिलेले आहे, त्या रद्द कराव्या। या अगोदर देखील त्या पदोन्नत्या केलेल्या आहेत त्या देखील रद्द कराव्या आणि नियमानुसार जे बसतायत त्यांना पदोन्नती द्या। ज्या रखडलेल्या पदोन्नत्या आहेत, बांधकाम मुकादम आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, अशा बऱ्याच पदोन्नत्या वर्षानुवर्षे दिलेल्या आहेत, अशा कामगार अधिकाऱ्यांना तत्काळ पदोन्नत्या देण्यासंदर्भात आम्ही या आंदोलनामध्ये ठेवलेलं होतं। त्या ठिकाणी नुकत्याच झालेल्या ज्या बेकायदेशीर पदोन्नत्या त्या रद्द करण्याच्या भूमिकेकडे काय आम्ही आहोत। सन्माननीय आयुक्तांची भूमिका काय असेल आम्ही त्यावेळेला बघू। बऱ्याच विषयावर चर्चा झाल्यानंतर आज आमचे काही कामगारांचे मुलं न्यू इंग्लिश स्कूलला त्या ठिकाणी शिकतात, त्या ठिकाणी शहरातील नागरिकांचे मुलं त्या ठिकाणी शिकतात, आमच्या घरातील मुलं त्या न्यू इंग्लिशला शिकतात की ती संस्था नेताजी चौकात आहे, चांगली आहे, परंतु त्या ठिकाणी त्या मुलांना शिक्षणाला त्यांच्या परीक्षेला मुकावं लागतं। त्यांच्या परीक्षा आल्यानंतर त्यांना फी भरली नाही म्हणून त्यांना परीक्षेचे पेपर दिले जात नाही। अशा पद्धतीने ती संस्था वागते। त्या संस्थेवर कोणाचा चाप नाही। जर पैसे नाही तर तुम्ही परीक्षा द्यायची नाही, जर फी माफ आहे, राज्य शासनाचे GR फॉलोअप होत नसतील तर त्या संस्थेवर कारवाई करण्यासंदर्भात सन्माननीय आयुक्तांना आम्ही या गोष्टी सांगितलेल्या आहे। असे बरेच मुद्दे घेऊन आम्ही आज महापालिकेवर छोटंसं आंदोलन केलं। 30 तारखेला जे आमचं आंदोलन आहे, 30 तारखेला जर सन्माननीय प्रशासनाने सकारात्मक चर्चा करून हे विषय मार्गी लावले नाही तर मनसेच्या वतीने प्रशासनावर खळखट्याळ होईल, त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील। आज आम्ही माननीय थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये एक छोटासा मोर्चा आणला। त्या मोर्चाच्या मागण्या ज्या होत्या त्या कामगारांच्या प्रलंबित मागण्या कित्येक वर्ष झाले तरी त्या मागण्या पूर्ण होत नाही आणि कुठल्या ना कुठल्या बाबीमध्ये त्या अडचणी निर्माण करतात। आणि तसंच एक न्यू इंग्लिश शाळेचा पण विषय, अनुदानिक शाळा असून 5वी ते 10वी शाळा अनुदानिक असून सुद्धा मोठी प्रमाणात फी मागतात आणि
नियमबाह्य 1ली ते 4थी ही फी वाढीव केलेली आहे. प्रशासनाने त्यांना पत्रक पण दिलेत. कुठल्या पण ज्या फी निवारण समितीचे गाईडलाईन घेतलेल्या नाहीत, तरी मनमानी पद्धतीने न्यू इंग्लिश शाळा ही फी वाढवते. आणि आम्ही थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली आता पुढे आगळं वेगळं आंदोलन करणार आहे. त्याकरता प्रशासनाने सज्ज राहावे हे मी सर्वांना नम्र विनंती करतो. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा तुम्ही किती वेळापासून करत आहात? किती महिन्यापासून करत मी गेल्या 2 वर्षापासून न्यू इंग्लिश शाळेच्या संदर्भात पाठपुरावा करतो, पण तरी पण कुठलीच प्रशासनाकडे दखलंदाजी होत नाही. म्हणजे हे प्रश्न 2 वर्ष जुने आहेत आणि त्याचा पाठपुरावा अजून करतात, त्याचा रिझल्ट अजून निघाला नाही. आणि प्रशासनाकडून तुमची आता यावेळी काय मागणी आहे? आमच्या प्रशासनाकडनं ही मागणी आहे की आमच्या युनियनचे जे माननीय दिलीप थोरात साहेब आहे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कामगारांचे विविध प्रश्न मांडलेले आहेत. जवळजवळ 12 ते 13 प्रश्न आहेत. त्या 30 तारखेला जर का त्या प्रश्नाची उलगाट जर का नाही झाली तर आम्ही पुढचं जे आंदोलन आहे थोरात साहेबांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करू अशी मी प्रशासनाला भूमिका करत आहे. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.